ईव्हीएम मशीनमध्ये उमेदवारांची नावं कोणत्या क्रमांकावर येईल म्हणजेच उमेदवारांच्या नावांचा सिक्वेन्स काय असतो हे कोण ठरवतं? खरं तर हे त्या राज्याच्या भाषेनुसार ठरतं। राज्यांमधील सरकारी कामाच्या भाषेच्या क्रमानुसार उमेदवारांची नावं असतात। उदाहरणार्थ पंजाबमध्ये निवडणुका होत असतील तर उमेदवारांचं नाव हे गुरुमुखी लिपीच्या सिक्वेन्सनुसार ईव्हीएममध्ये सेट केलं जातं। मेट्रो शहरांमध्ये उमेदवारांची नावं हिंदी किंवा त्या राज्याच्या भाषेसोबत इंग्लिशमध्ये पण लिहिली जातात, जेणेकरून तिथे राहणारे लोक, इतर राज्यातील लोक जे हिंदी भाषिक नाहीयेत तेही उमेदवारांची नावं सहज वाचू शकतील। ईव्हीएम मध्ये सर्वात आधी राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांची नावं टाकली जातात। त्यानंतर नोंदणीकृत मान्यताप्राप्त पक्षांच्या उमेदवारांची नावं येतात। नोंदणीकृत पण मान्यताप्राप्त नसलेल्या पक्षांच्या उमेदवारांची नावं ही तिसऱ्या क्रमांकावर आणि त्यानंतर अपक्ष उमेदवारांची नावं टाकली जातात। सर्वात शेवटी नोटाचा पर्याय असतो। त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या नियमानुसारच उमेदवारांची नावं ही ईव्हीएम मध्ये Subscribe now and press the bell icon. Never miss an update.